सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभववाडीपासून साधारण 7 ते 8 किलोमीटर अंतरावर नापणे हे गाव आहे आणि या गावाजवळ नापणे वॉटरफॉल हा खूप प्रसिद्ध असून बरेच वर्षे पर्यटक इथे हा वॉटरफॉल पाहण्यासाठी पावसाळ्यात गर्दी करतात. हा वॉटरफॉल तसा मोठा आहे, प्रचंड आहे, पण वॉटरफॉलवरून अ, पडलेलं पाणी आपल्याला जवळून पाहता येत नव्हतं. यासाठी शासनाच्या योजनेतून इथे एक उत्कृष्ट असा काचेचा पूल बांधलेला आहे आणि या पुलावरून आपण पलीकडे जात असताना खाली काचेतून आपल्याला पाण्याचा प्रवाह अगदी स्पष्ट दिसतो आणि जवळून आपल्याला हा वॉटरफॉल पाहता येतो. नुकत्याच हा पूल सर्वांच्यासाठी ओपन झालेला असून या पुलावरून आपल्याला जवळून पाण्याचा प्रवाह पाहता येतो. तसेच पाण्याचा वेग देखील किती आहे हे आपल्याला समजू शकते आणि खाली काचा बसवलेल्या असल्यामुळे काचेतून खाली आपल्याला हे पाणी आणि त्याचा प्रवाह अगदी स्पष्ट दिसतो. या पुलाला रंगीबेरंगी काचा बसवलेल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळी इथे लाईटिंग पण असते आणि प्रवाशांना आणि पर्यटकांना एक उत्कृष्ट असं आकर्षण या पुलामुळं झालेलं आहे आणि बरेच पर्यटक हा खास काचेचा पूल पाहण्यासाठी नापणे वॉटरफॉलला भेट देतात आणि पावसाळ्यामध्ये याचा आनंद लुटतात. तर असा हा नापणे वॉटरफॉल आम्ही नुकताच पाहिला आणि सर्वांना आम्हाला त्याचं खूप आकर्षण होतं आणि आश्चर्य वाटलं आणि या पर्यटनाचा सर्वांनी आस्वाद घेतला, आनंद घेतला. हा नापणे येथील वॉटरफॉल आणि तिथला काचेचा पूल हे पर्यटकांच्यासाठी एक खास आकर्षण झालेले असून पर्यटकांच्या इथे दिवसेंदिवस गर्दी होत आहे. तर चला जाऊ आपण हा नापण्याचा धबधबा आणि काचेचा पूल बघायला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये एक दिवस आनंदात आणि आपण उत्साहाच्या वातावरणात, निसर्गरम्य वातावरणात एक दिवस आपण आपला घालवू. तर चला तर मग नापणे येथील हा वॉटरफॉल पाहायला. सागरा वाहतो. लाल वगैरे स्केच नाही आहे. हाय की ओके का?
सागरा वाटतो. त्याचं लाल वगैरे स्केच नाही आहे. हाय की तो की काय हां. या काचेच्या पुलापासून थोडं गेल्यानंतर पुढं गेल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष हा धबधबा पाहायला मिळतो आणि तो असा दिसतो.